ओम नमः शिवाय। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी तृप्ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशीफल। तर आता आपण पाहूयात की कर्क राशीसाठी हा महिना कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे किंवा कोणकोणते चमत्कार या महिन्यामध्ये होऊ शकतात। परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लगेचच माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका मला विचारावयाच्या असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता, विचारू शकता। तर आता आपण बघूयात की हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे। हा महिना म्हणजेच ऑगस्ट महिना कर्क राशीसाठी खूपच उत्तम असा असणार आहे म्हणायला हरकत नाही। खूपच चांगली फळे घेऊन आलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही। परंतु एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे। एक गोष्ट घडू शकेल चिंता देणारी, आणि ती म्हणजे या महिन्यामध्ये तुमच्या खर्चामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। अचानक रीतीने कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कोणत्याही एका गोष्टीसाठी खर्च वाढल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे। परंतु भिण्याचं पण काही कारण नाही। खर्चाप्रमाणेच तुमच्या आवकमध्ये ही चांगलीच वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। तरी पण थोडीशी खबरदारी घेतलेली हीच बरी पडणार आहे। या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन खूपच रोमॅन्टिक असणार आहे, कारण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाल, एकत्र वेळ घालवाल। ते जसं म्हणतात ना की क्वालिटी टाइम स्पेंड कराल तुम्ही, आणि त्यामुळे तुमच्यामधील जे काही एकोपा आहे, प्रेम आहे, ते अजून जास्त प्रमाणामध्ये फुलेल। तुम्ही एकमेकांना अजून चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुमचं जे काही नातं आहे ते पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये बहरण्याची शक्यता इथे दिसत आहे। कौटुंबिकदृष्ट्या जरी पाहिलं तरी हा महिना खूपच उत्तम आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबातील सगळ्या मंडळींसोबत वेळ घालवाल, परिवारासोबत कुठेतरी दूरचा प्रवास पण करण्याची शक्यता आहे, किंवा तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला जाल। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्लॅन करत होतात की कुठेतरी जायचं आहे, देवदर्शनाला जायचं आहे किंवा तीर्थयात्रेला जायचं आहे, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते टळत होतं, ती गोष्ट होत नव्हती। तर या महिन्यामध्ये नक्कीच ती वेळ आलेली आहे, तसा योग आलेला आहे। नक्कीच तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्ही तुमच्या मित्रांनाही वेळ द्याल, त्यांच्यासोबत पण भरपूर आनंदाचे क्षण तुम्ही व्यतीत कराल। अचानकपणे ते मित्र तुम्हाला भेटतील, एखाद्या समारंभामध्ये म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी अचानक भेट झाल्यामुळे तुम्हाला खूपच एक वेगळं भावना निर्माण होईल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, आणि जे काही तुमचे एक क्वालिटी वेळ होती किंवा एक टाईम होता ते आठवतील, आणि पुन्हा तुम्हाला एक जीवन वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला मिळेल, किंवा त्यांच्यासोबत भेटून तुम्हाला एक वेगळाच अनुभव पण येण्याची शक्यता दिसत आहे, की जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याचा फायदा पण करून घेऊ शकता। तर ही पण एक सुंदर गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यात घडण्याची शक्यता दिसत आहे। जर असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता। या महिन्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्ही अनुभवणार आहात। मग तो आनंद कोणत्याही प्रकारचा असू शकतो, पण नक्कीच तुम्ही अनुभवा। सोबतच हा महिना तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन आलेला आहे, किंवा एक सौभाग्याने भरलेला आहे, सौभाग्य घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। ते म्हणतात ना की तुम्ही जिथे हात लावेल तिथे सोनं होईल, असा काहीतरी हा महिना असणार आहे। तुम्ही जे काही विचार कराल, ज्या काही गोष्टी तुम्ही कार्य करण्याचा प्रयत्न कराल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे। तुमचे जे काही कार्य तुम्हाला महत्त्वाची करावयाची होती, बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग पडलेली होती, तर ती सर्व कामे तुम्ही करू शकता। या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळून जाईल। कोणतेही काम करताना ते योग्य वेळी आणि योग्य रीतीने करा, म्हणजेच तुम्हाला तसे पाहिजे तसे परिणाम पण मिळतील। वेळ आणि तुमची ऊर्जा यांचे जर तुम्ही समन्वय साधले किंवा त्या दोघांचा तुम्ही सांगड घातली तर प्रत्येक कार्य हे वेळेवर नक्कीच पूर्ण होईल। परंतु तुम्हाला त्यासोबत पाहिजे तशी सफलताही मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। तुम्ही पूर्वी कधी केलेल्या काही कठीण परिश्रम होते किंवा कष्ट होते, तर त्याचे चांगले प्रयत्न
जे काही तुम्ही केलेले होते पूर्वी भूतकाळामध्ये, तर त्या सगळ्यांचं फळ म्हणून म्हणा किंवा त्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला हे आत्ता सध्या या महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल. एखाद्या तुम्ही ज्या समाजामध्ये राहता तिथे पण तुमची प्रतिष्ठा मान वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुमचं सन्मान होईल. 4 लोकांमध्ये तुमची प्रसिद्धी झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. सोबतच तुमच्या प्रसिद्धीमध्येही जास्त प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे या महिन्यामध्ये आणि ती म्हणजे या महिन्यामध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्हाला तुमचं नशीब आजमावायचं असेल तर नक्कीच तुम्ही एखादी लॉटरी काढू शकता किंवा एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता. त्यामधून तुम्हाला भरपूर धनलाभ मिळणार आहे. तर असेल काही डोक्यामध्ये असे प्लॅनिंग तर नक्कीच ते प्रॅक्टिकली तुम्ही करू शकता. त्यामधून तुम्ही नक्कीच भरपूर आर्थिक लाभ कमावू शकता. महिन्याची सुरुवात जर पाहिली तर पाहिजे तशी जरी नाही राहिली ना तरी महिन्याचा शेवट मात्र हळूहळू का होईना अगदी तुमच्या आर्थिक आवक वाढवण्यासारखा राहणार आहे किंवा आर्थिक आवकमध्ये वृद्धी करणारा असा राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर तुम्हाला पाहिजे तशी एक साथ मिळणार नाही आहे महिन्याची किंवा पाहिजे तसे परिणाम मिळणार नाही आहेत, लाभ मिळणार नाही आहेत. परंतु महिन्याचा शेवट मात्र आर्थिकदृष्ट्या खूपच सुंदर राहणार आहे. भरभराट करणारा राहणार आहे. तुमच्या सुख सुविधा मिळवण्यासाठी ह्या महिन्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खर्च पण करू शकता. सोबतच नातेसंबंधांमध्ये हा महिना थोडासा प्रतिकूल राहण्याची शक्यता दिसत आहे. का तर एखाद्या मतावरून म्हणा किंवा वडिलोपार्जित संपत्तीसाठी तुमच्या घरामध्ये ऑलरेडी काहीतरी एक वादावाद चालू होता, अबोला होता. घरातील मंडळी किंवा नातेवाईक मंडळींमध्ये वाद चालू होते तर ते वाद आता वाढण्याची शक्यता आहे. ते कुठेही तुमच्यामध्ये सामंजस्य किंवा तुम्हाला मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही आहात आणि त्यामुळे वाद वाढून कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे किंवा कोर्टाची पायरी तुम्हाला चढावी लागू शकते. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सोबतच परिवारासंबंधी तुम्हाला कोणतेही निर्णय घ्यावायचे असतील तर ते अगोदर वडीलधाऱ्या मंडळींसोबत तुम्ही चर्चा करा, त्यांची सहमती घ्या. जर तुम्ही त्यांची सहमती न घेता जर एखादा कुटुंबाबद्दल निर्णय घेतला तर तुमचं मन तुम्हाला त्या गोष्टीसाठी साथ देणार नाही. तुमचं मन खिन्न राहील, मनावर कसला तरी ताण जाणवेल. कारण तुमचे जे वडीलधारी मंडळी आहे त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही कोणता तरी एखादा निर्णय घ्याल आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तर इथे थोडंसं तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. सोबतच जोडीदारावर तुम्ही काही कारणामुळे नाखुश पण दिसाल. एखादी गोष्ट होईल किंवा एखादा वाद होऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर चिडू शकता, नाराज होऊ शकता. तर तुम्ही त्यांच्याशी बोलून अबोला मिटवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, नाहीतर हा अबोला वाढू पण शकतो. जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहे तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच छान आहे. तुम्ही एकमेकांशी भरपूर गोष्टी शेअर कराल, परंतु एकमेकांवर विश्वास ठेवायला शिका, नाहीतर एखादा तिसरा व्यक्ती येऊन तुमच्यामध्ये फूट पाडू शकतो किंवा अविश्वास निर्माण करू शकतो. तर ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये. जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत किंवा विवाह इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच सुंदर आहे. अगदी तुम्हाला नकळतच विवाह जुळण्याची शक्यता इथे दिसत आहे. तुम्ही जस्ट पाहत आहात, काहीतरी एक अचानकपणे समोरून एखादा चांगला रिस्पॉन्स येऊ शकतो आणि तुमच्या नकळत विवाह जुळून पण जाईल, एखादं शुभ कार्य पण होऊ शकतं. तर ही सुंदर गोष्ट ह्या महिन्यामध्ये नक्कीच घडू शकणार आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना थोडासा अटीतटीचा जाऊ शकतो. म्हणजे कसं तर पहा, एखादी नवीन जोखीम तुम्ही पत्कराल, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात आणि एखादा नवीन काहीतरी प्रयत्न किंवा नवीन योजना तुम्ही आखाल आणि त्यामधून तुम्हाला शुअर नसणार आहात की याचे परिणाम काय असतील. परंतु काळजीचं कारण नाही आहे. यामधूनही तुम्ही आर्थिक लाभ कमवण्यामध्ये सक्सेसफुलच असणार आहात. हा महिना तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे. व्यावसायिकदृष्ट्या दीर्घकाळाचे लाभ तुम्ही मिळवणार आहात या महिन्यामध्ये. बघा, दीर्घकाळाचे लाभ. सध्या तुमचं टार्गेट फक्त एवढंच होतं की तुम्हाला जे काही तुम्ही इन्व्हेस्ट केलं आहे तेवढं तुम्हाला लाभ मिळावे. परंतु या महिन्यामध्ये असा काहीतरी चमत्कार होईल व्यवसायाच्या दृष्टीने की तुम्ही खूप लाँगचे विचार करून, लांबचे विचार करून तुम्हाला ते लाभ मिळणार आहेत आणि त्यामुळे पण तुम्ही खूप खुश असणार आहात आणि त्यानिमित्ताने पण तुम्हाला एखादा
प्रवास पण होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या वेळेस दुसरे राज्यामध्ये म्हणा किंवा परदेशामध्ये तुमची ब्रांच स्थापन करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच त्याप्रमाणे पाऊल टाकायला सुरू करू शकता किंवा त्याप्रमाणे तुम्ही त्या मार्गाने जाण्यासाठी कार्य सुरू करू शकता. कारण इथून पुढे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये ब्रांच किंवा शाखा ओपन करण्यासाठीचे योग खूप चांगले आहेत. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याचा जर प्रयत्न करत आहात तर मी म्हटल्याप्रमाणे नक्कीच सफलता तुम्हाला मिळणार आहे. प्रयत्न अजिबात सोडू नका. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी सोबतच सहकारी मंडळी जे काही असतील, कलिग्ज असतील, त्या दोघांचेही सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. आणि एखादं टार्गेट जर तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण करण्यासाठी तर ते नक्कीच तुम्ही त्या दोघांच्या मदतीने टार्गेट पूर्ण कराल, अचीव कराल आणि जे काही तुमचे एक इमेज आहे ते राखण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. तर नक्कीच त्यांचं आभार मानायला विसरू नका. काहीशे प्रॉब्लेम्स येतील, तुम्ही त्यावेळेस नोकरी बदलण्याचा पण विचार कराल, परंतु सध्या हा विचार तुमच्या मनातून काढून टाका. ही जी तुम्ही काही नोकरी करत आहात, हा जो काही जॉब तुम्ही करत आहात तो सध्या तरी खूप छान आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये फायदा मिळणार आहे किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे किंवा पद पण तुमचं वरचं होईल, पगारामध्येही वाढ होईल. सध्या थोडासा कठीण काळ आहे, त्याचा तुम्ही सामना करा. पुढे जाऊन सगळं काही ठीक होणार आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तरुण वर्गाला मात्र करिअरच्या बाबतीमध्ये काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. जर तुम्ही एखादा व्यवसाय करणार असाल तर त्याच्यामध्ये ही सुरुवात होऊन मनाप्रमाणे लाभ मिळतील, परंतु हळूहळू मिळतील. हा महिना व्यवसायाच्या दृष्टीने खूपच शुभ असणार आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, हॉटेलिंगचा बिझनेस म्हणा किंवा एखादं नवीन प्रोफेशनमध्ये तुम्हाला उतरायचं असेल किंवा तर नक्कीच तुम्ही त्याप्रमाणे वाटचाल करू शकता. याच्या संदर्भामध्ये पण तुम्ही एखाद्या ठिकाणी लांबच्या ठिकाणी प्रवास करू शकता, यात्रा करू शकता. कठीण परिश्रम करणार आहात तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. इतका दिवस तुम्ही जे काही स्वप्न पाहत होतात किंवा एक कल्पना तुमच्या डोक्यामध्ये होती तर ती आता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला जे काही करावायचं आहे, परिश्रम म्हणा, कष्ट म्हणा, ते सर्व काही तुम्ही करणार आहात आणि त्याच्यामध्ये सफलता नक्कीच तुम्ही मिळवणार आहात. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्तम असणार आहे, परंतु जोडीदारावर तुम्ही काही कारणामुळे नाराज व्हाल. मन अशांत राहणार आहे तुमचं, त्यामुळे अप्रसन्न असणार आहात तुम्ही आणि त्यामुळे तुमचा त्या सगळ्या गोष्टीचा निगेटिव्हिटीचा जो काही परिणाम आहे तो तुमच्या स्वास्थ्यावर होईल आणि तुमचे स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता इथे दिसत आहे. जर तुम्हाला लेखक म्हणजे लिखाणाच्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही स्वतः लेखक असाल किंवा कलाकार असाल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी नक्कीच तुम्हाला काही नवीन संधी प्राप्त होतील. तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकता आणि तुमचे जे लेखन कौशल्य आहे किंवा तुमचं जे तुमचं कलाकारीमध्ये तुम्हाला जर काही एक नशीब आजमावायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. इथेही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे, प्रसिद्धी होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूपच अनुकूल आहे. तुम्ही तुमच्यातच रमलेले असणार आहात. तुमच्या एकाग्रतेमध्ये ही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. सोबतच शिक्षणाच्या दृष्टीने तुमचा जो काही एक दृष्टिकोन आहे एक संकुचित होता, पहिल्यांदा मर्यादित होता, परंतु अशा काही घटना घडतील की त्यामुळे तुमचं जे काही दृष्टिकोन आहे ते खूप विस्तारित रूपाने म्हणजे त्याचा विस्तार होईल आणि त्याला सीमाच उरणार नाही. तुम्ही काही वेगळ्या दृष्टीने विचार करावा लागाल की फक्त एकच क्षेत्र नाही तर तुमच्यासाठी अनेक क्षेत्र त्याची दार खुली आहेत असे तुम्हाला वाटेल आणि तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण स्वतःला प्रयत्न कराल झोकून देण्यासाठी. मग एखादा आवडता विषय असू दे किंवा एखादा आवडतं क्षेत्र असू दे, तुम्ही त्याच्यामध्येही नक्कीच प्रयत्न करू शकता, स्वतःचं नशीब आजमावू शकता. तर तिथेही तुम्हाला मनासारखे परिणाम नक्कीच मिळतील. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये वाढ करावी लागणार आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा ह्यावेळेस, जर तुम्हाला मनासारखे परिणाम हवे असतील. कारण तुम्ही प्रयत्न करता, पास होता, परंतु जो काही निकाल तुम्हाला पाहिजे की जे काही रिझल्ट तुम्हाला पाहिजे, मार्क्स पाहिजेत, ते पडत नाही आहेत. मग तुम्ही असमाधानी आहात. मग त्यामुळे थोडीशी अभ्यासाची पद्धत बदलून पहा किंवा जर दुसऱ्या कोणाचं नवीन व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत असेल तर त्याचाही तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता. त्यांच्या मदतीने तुम्ही
स्वतःवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून अभ्यासाची पद्धत अवलंबा, मग पहा काही फरक होतात का, कारण नक्कीच फरक पडणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या बदलांमुळेच तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. सोबतच उच्च शिक्षण घेणाऱ्यांना किंवा उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तुमचे मनाप्रमाणे कॉलेज मिळवण्यासाठी अजून जरा अभ्यासावर जोर द्यावा लागणार आहे, अजून जराशी वाट पाहावी लागणार आहे. मिळतील कॉलेजेस पण मनाप्रमाणे मिळणार नाहीत, मग त्याच्यासाठी अजून थोडीशी वाट पहा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र तुमचं स्वास्थ्य अगदी खूपच उत्तम असणार आहे, चांगलं असणार आहे. जर काही शारीरिक समस्या असतीलच तर त्याही दूर होणार आहेत. तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे आणि त्यामुळेच तुमचं शरीरही ठणठणीत आणि मस्त प्रसन्न असणार आहे, एकदम तेज आल्यासारखे वाटणार आहे. सोबतच नवीन काहीतरी करण्याचा एक उल्हास तुमच्यामध्ये येईल, एक उत्साह तुमच्यामध्ये येईल. स्वतःला तुम्ही गुंतवून ठेवाल या महिन्यामध्ये आणि त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी नवनवीन ऊर्जेने, ताजेतवाने ऊर्जेने भरलेला असणार आहे, एका तेजाने भरलेला असणार आहे. तर पहा, एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने उत्तमातले उत्तमच परिणाम घेऊन आलेला आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि जर तुम्हाला माझी ही माहिती, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच एका क्षणाचाही विलंब न करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत माझा हा व्हिडिओ, माझं हे चॅनल शेअर करायला अजिबात विसरू नका. लगेचच शेअर करा. आणि जर तुमच्या काही शंका असतील, मला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करू शकता, मला प्रश्न विचारू शकता. मी नक्कीच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तरी राधे कृष्णा.